रेसिपी स्टार्ट करूया, जिचं नाव आहे अळूवडी. पहिल्यांदा आपण एक पेस्ट तयार करून घेऊया. त्या पेस्ट तयार करण्यासाठी मिक्सरला लसूण, मिरची आणि आलं टाकायचं. त्यानंतर ती पेस्ट तयार करून झाल्यानंतर एका भांड्यात बेसन घ्यायचं. मी 6 माणसांसाठी घेते, म्हणून तुम्ही तुमच्या अंदाजानुसार बेसन घ्या. त्यानंतर जी आपण पेस्ट तयार केली होती ती टाकायची. त्यानंतर मग घरगुती मसाले जसं काही हळद, तिखट आणि मीठ चवीनुसार. त्यानंतर थोडा ओवा टाकायचा मिक्स करून. ओवा टाकल्याने ती थोडी टेस्ट छान येते त्याला. नंतर थोडं पाणी टाकून ते मिक्स करत राहायचं. बघा तर मग कसं बॅटर झालं. जास्त घट्ट नाही करायचं कारण त्यात गुठल्या राहतात. पानं बघा किती सुंदर हिरवीगार दिसत आहेत. त्यानंतर मग ते पानांच्या मागे जे देठ असतं ना ते कापून टाकायचं. देठ का कापायचं कारण ते खाताना मग जाड लागतं आणि चव पण चांगली नाही. त्यानंतर आपण जे बेसनचं बॅटर केलं होतं ते बेसनचं बॅटर एका पानाला स्प्रेड करून लावायचं सगळीकडे थोडं जाडसरच बॅटर लावायचं, कारण पातळ लावलं की मग ते पानं खूप करपतात आणि टेस्ट खरपूस येते. एकावर एक अशी पानांची स्लाईड लावायची. त्यानंतर असं टाईपमध्ये फोल्ड करून घ्यायचं. फोल्ड करून झाल्यानंतर दुसरं पान त्याच्यावर ठेवून मग त्याला पण बॅटर लावून ते स्प्रेड करून घ्यायचं सगळीकडून. कुठे जागा नाही शिल्लक ठेवायची आणि थोडंसं जाडसरच करायचं कारण ते दिसायला पण छान वाटतं. खूप खराब झालं किचन, मम्मी मला तर शिव्या घालणार आहे. सगळीकडे लावून घ्यायचं आणि मग नंतरला मी 2-3 पानांचा रोल करते, कारण ते जाडसरच तळायला छान लागतं. जास्त पातळ केलं की ते करपतं खूप. आणि मग बॅटर सगळीकडे लावून झालं. जर तुमचं चिपकत नसेल ना तर ते फोल्ड करून मग त्याच्यावर पण बॅटर लावा. आता रोल करून घेतला त्यानंतर मग गॅसवर टोपात गरम पाणी ठेवायचं. गरम पाण्यावरती चाळणी असते ती ठेवायची. त्यानंतर आपण जे तयार केलेले रोल आहेत ना ते रोल त्याच्यावर ठेवायचे. रोल 30-40 मिनटं 30-40 मिनटं त्याच्यावरच ठेवायचे. बघा तर कसं झालं आहे. वाव! आता ते रोल एका प्लेटमध्ये घेऊन कट करायचे. सर्कल टाईपमध्ये कट करून घेतले की मग तेल गरम करायला ठेवलेलं होतं आपण, तर त्या तेलात एक रोल टाकून द्यायचे. त्यानंतर थोड्या वेळाने ते रोल फ्राय करून चांगले काढून घ्यायचे. बघा कसलं छान दिसते आणि कुरकुरीत पण आहे. वाव! मस्त. तुम्हाला तर माहिती आहे मी प्लेटिंग हळदीच्या पानांची करते. हळदीच्या पानांची का करते कारण त्याला ते गरम असताना थोडीशी टेस्ट येते. मग आपली आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.